की या मतदार याद्यामध्ये घोळ आहे त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. दुबार मतदानासाठी नावं त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ आहे. ती यादी संपूर्ण सुधारित झाल्याशिवाय या निवडणुका घेऊ नयेत. मतदार यादीत सुधारणा झालेच पाहिजे. मतदार यादीत सुधारणा झालीच पाहिजे. भाजप आणि निवडणूक आयोगाची निवडणूक हेराफेरी बंद करा. भाजप आणि निवडणूक आयोगाची निवडणूक हेराफेरी हाणून पाडा. आज सत्तेचा मोर्चा हा महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून आयोजित करण्यात आला आहे. मोर्चा 1 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र सर्वात पहिले म्हणजे लाल बावटाच दिसतोय सगळीकडे. अजूनपर्यंत बाकीचे पक्ष काही दिसत नाहीये. काय सांगायला यावर? नाही, बाकीचेही पक्ष आलेले आहेत, येत आहेत. स्वतः राज ठाकरे सुद्धा लोकलनी आलेले आहेत. परंतु संघर्ष हा लालबावट्याचा प्राण आहे. संघर्ष करतच म्हणजे सरकारचे काही अत्याचार असो किंवा सरकारच्या धोरणं जे आहेत ते कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, विद्यार्थ्यांच्या त्याच्या विरुद्ध लालबावटा नेहमी संघर्षामध्ये उतरलेला आहे. आता चांगली गोष्ट आहे की सगळे मिळून त्याच्यामध्ये मनसे आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे, बाकीचेही पक्ष आहेत आणि आपले डावे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्यात सामील आहे. आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ही एकजूट निर्माण झालेली आहे. मुख्य मुद्दा काय की आपला लोकशाही देश आहे. संविधानाप्रमाणे हा देश चालतो. 5-5 वर्षांनी निवडणुका होतात. ह्या निवडणुका योग्य प्रकारे झाली पाहिजेत. संविधानाच्या आधारे झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. जर निवडणुका घ्यायच्या असतील तर मतदार यादीवर निवडणुका होतात आणि मतदार याद्या या योग्य असणं हे त्याच्याशिवाय निवडणुका घेता कामा नयेत. परंतु भाजप आणि निवडणूक आयोग आपण जर पाहिलं की त्यांची पद्धत झालेली आहे मोडस ऑपरेंडी. त्या मतदान यादीमध्ये फेरफार करायचे आणि इलेक्शन मॅनिप्युलेट करून जिंकायचे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्याकडे सर्व पक्षांनी जी मोर्चात सामील आहेत त्यांनी इथे तक्रार केलेली आहे की या मतदार याद्यामध्ये घोळ आहे त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. दुबार मतदानासाठी नावं त्या ठिकाणी आहेत, वय वेगळी आहेत. त्याच्यानंतर एकाच ठिकाणी 1000-3000 वगैरे असे मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि हा एकाच विभागाचा किंवा मतदार हाचा विधानसभा क्षेत्राचा प्रश्न नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे गडचिरोलीपासनं त्या ठिकाणी कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईपासनं संपूर्ण जो पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ आहे. ते त्याच्यामध्ये तक्रार देऊन दाखवून दिलेलं आहे. तरीसुद्धा त्याच्यात समाधानकारक सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आमचं असं मत आहे की ती यादी संपूर्ण सुधारित झाल्याशिवाय या निवडणुका घेऊ नयेत आणि घेतल्या तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय आमच्यासमोर उरत नाही. याच्यासाठी हा मोर्चा. पण मोर्चाला अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही पोलिसांकडून अशी माहिती मिळते. त्याविषयी काय सांगा? नाही, याच्यामध्ये सगळ्या पक्षातली मी स्वतः त्याच्यामध्ये होतो. सगळे जे मोर्चा आयोजित ज्यांनी केलेला आहे त्या सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी हे मुंबईचे आयुक्त जे आहेत त्यांना आम्ही देवेंद्र भारतींना भेटलो आणि सविस्तर कार्यक्रम, मोर्चाची वेळ, मोर्चाचं ठिकाण, मोर्चा कुठून सुरू होणार, कशा पद्धतीने जाणार, कुठे शेवट होणार हे त्यांना आम्ही दिलेलं आहे, सादर केलं. त्यांनी काही परवानगी नाकारलेली नाही. त्यामुळे परवानगी नाकारलेली नसल्यामुळे हा मोर्चा अधिकृत आहे आणि होणार आहे. काँग्रेस कुठंतरी यामध्ये थोडंसं त्याचं जो इन्व्हॉल्वमेंट आहे ते कमी पाहायला मिळते, थोडंसं दूर राहते. काय बिहारची निवडणुकीचा परिणाम म्हणता त्याला? नाही, मला नाही वाटत बिहार, कारण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ते उभे आहेत आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या म्हणजे मोर्चा आयोजित करणं किंवा मतदार यादीमध्ये घोळ आहे त्याच्यासाठी ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर निवडणूक आयोगांना महाराष्ट्राचे निवडणूक आयोग किंवा चोखलिंगम आहे त्याचे अधिकारी त्यांना भेटण्यामध्ये काँग्रेसचे सगळे पुढारी त्याच्यामध्ये सहभागी होते. आजचे मोर्चाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे काँग्रेस याच्यामध्ये सहभागी आहे.